9 वर्षांनी का होईना पण स्थानिकच्या निवडणुका लागल्यात आणि राजकारणात वेगळेच वारे वाहू लागलेत। आणि मराठवाड्यातल्या सिल्लोडमध्ये तर भलतंच घडलंय। म्हणजे चक्क ओवेसींच्या पक्षानं शिंदेंच्या शिवसेनेला मदत केली आणि इथे खरं तर पक्ष नेतृत्वापेक्षा स्थानिक नेतृत्वानं किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच रणनीती आखली आहे आणि या रणनीतीत आपली मैत्री निभावली आहे। ती कशी ते सविस्तर सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। झालं असं की MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्यातली मैत्री सर्वश्रुत आहे। मेरे बडे भाई असा आदरयुक्त उल्लेख हा इम्तियाज जलीलांकडून सत्तारांचा अनेकदा होत असतो। तर अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपण काँग्रेसमध्ये असतानाही लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मदत केली होती असं जाहीरपणे सांगितलंय। दोघांमधल्या या मैत्रीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक राजकीय विरोधकांचा त्या दोघांनी करेक्ट कार्यक्रम केलाय आणि या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम सुद्धा झालाय। आता हीच मैत्री किंवा हाच मैत्री धर्म इम्तियाज जलील यांनी नगरपालिका निवडणुकीत सुद्धा निभावल्याचं दिसून आलंय। म्हणजे यंदाच्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या MIMनं तब्बल 22 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 300हून अधिक नगरसेवक पदाचे उमेदवार मैदानात उतरवलेत। स्वतः इम्तियाज जलीलांनी राज्यभरात दौरे केले, प्रचार सभा, बैठका, कॉर्नर बैठका, पदयात्रा काढत वातावरण निर्मिती सुद्धा केली। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह सिल्लोडमध्ये MIMनं फारसे उमेदवार दिले नाहीत। नगराध्यक्ष पदासाठी MIMचा सिल्लोडमध्ये उमेदवार नसल्यानं अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्यात। कारण सिल्लोड नगर परिषदेत अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार हे नगराध्यक्ष पदाचे यंदाचे उमेदवार आहेत। तर त्यांच्या विरोधात भाजपने मनोज मोरेलू यांना उमेदवारी दिली। मागील 20 वर्षांपासून अब्दुल सत्तार आणि त्यांच्या कुटुंबाची सिल्लोड नगर परिषदेवर एकहाती सत्ता आणि सर्वाधिक काळ नगराध्यक्ष पद हे त्यांच्याच घरात राहिले। भाजपने सत्तारांना रोखण्यासाठी जोर लावलेला असताना त्यांच्या अडचणी वाढू नये याची काळजी मित्र म्हणून इम्तियाज जलील यांनी घेतल्याचं दिसतं। सिल्लोडमध्ये MIMनं उमेदवार का दिला नाही या संदर्भात ज्यावेळी इम्तियाज जलील यांच्याशी सकाळ माध्यम समूहातर्फे संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी एकूणच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोजके उमेदवार दिले असल्याचं स्पष्ट केलं। याशिवाय सिल्लोडमध्ये आम्ही नगरसेवक पदासाठी 2 उमेदवार दिलेत, परंतु सिल्लोडच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात मी कुठेही प्रचार सभा घेतली नाही। जिल्ह्याची जबाबदारी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे। 1-2 उमेदवार काही नगर परिषदांमध्ये दिलेले असल्यामुळे मी संपूर्ण लक्ष हे इतर जिल्ह्यांमध्ये केंद्रित केलं होतं। आमच्या पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला येऊ शकणार नव्हते, त्यामुळे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचाराची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर होती असं जलीलांनी म्हटलंय। याशिवाय वेळ कमी आणि अनेक जिल्ह्यांमध्ये माझी सभा व्हावी अशी मागणी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची होती आणि त्यामुळेच मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही सभा घेतली नाही आणि त्यामुळेच मी सिल्लोडमध्येही सभा घेतली नाही असं म्हणता येणार नाही। शिवाय या निमित्ताने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या कामाची कसोटी पाहण्याची संधी मला मिळाली। उमेदवारांची संख्या कमी असताना ते त्यांना निवडून आणू शकतात का हे देखील मला पाहिजे असल्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोडून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सभा, बैठका आणि प्रचार फेऱ्या केल्या असं इम्तियाज जलीलांनी म्हटलंय। त्यामुळे आता त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आपल्याला पटतंय का आणि अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्या दोस्तान्याविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।